बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी पळाला की पळवला? वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे। कोपरगाव सब जेल येथे बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी काय देत होता, परंतु हा आरोपी पळाला की पळवला आज संशोधनाचा विषय आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी केला। एखाद्या आरोपीला रक्ताची उलटी झालेली असताना तपासणीसाठी त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेत असताना तो आरोपी मोटरसायकलवरून उडी मारून पसार झाला, असं पोलीस सांगत आहेत। परंतु आमचा यावर विश्वास नाही, कारण एवढ्या मोठ्या हत्याकांडातील आरोपी आपण मोटरसायकलवर बसून रात्री कसा काय नेत होते? आपणाकडे पोलीस स्टेशनची गाडी उपलब्ध नव्हती का? आणि एखाद्या व्यक्तीला रक्ताची उलटी जर झालेली असेल, त्याला तपासणीसाठी नेत असेल, रक्ताची उलटी झालेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळू शकतो का? यामुळे आम्हाला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंकेची पाल चुकत आहे। त्वरित याची चौकशी होऊन आरोपी अटकेत आला नाही तर या प्रकरणात जे पोलीस असतील त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारणार आहे, असे तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी सम्राट न्यूजशी बोलताना सांगितले। मुख्य संपादक अजय विखे, सम्राट न्यूज कोपरगाव। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सविला जय भीम। आज कोपरगाव तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली। ती घटना म्हणजे बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी हा काल रात्री कोपरगाव कारागृहातून फरार झाला। आता तो फरार झाला किंवा फरार केला या मागचा शोध हा प्रशासनानेच घ्यावा आणि संबंधित जे कोणी अधिकारी असतील किंवा त्या कार्यावर जे पोलीस असतील त्यांना निलंबित करावं आणि यापुढे असे काही प्रकार घडणार नाही। दलित समाजाच्या भावनांची खेळ होणार नाही किंवा प्रशासनाचा वचक राहणार नाही, अशा काही गोष्टी घडून येऊ नये। आज इतक्या मोठ्या प्रकरणातला आरोप हा संबंधित अधिकाऱ्यांसमोर किंवा त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी होतो। म्हणजे नेमकं समाजाने किंवा गावाने समजायचं काय, म्हणजे ह्या गावात राहणारे लोक किंवा हा जो दलित समाज हा सुरक्षित आहे किंवा नाही, याचा पहिले उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावं। संबंधित आरोपी हा मोटरसायकलवर नेत असताना हा फरार होतो। कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःच्या वाहन असताना सुद्धा त्या वाहनात का नेला नाही किंवा त्या ज्या पोलीस असतील त्यांनी तो जो आरोपी आहे त्याची तब्येत खराब झाली याची संबंधित त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती का? आणि जर दिली होती तर मग त्यांनी एवढा निष्काळजीपणा का घेतला, याचं उत्तर लवकरात लवकर मिळावं आणि संबंधित आरोपी हा लवकरात लवकर अटक झाला पाहिजे आणि त्याला हॉस्पिटल नेताना किंवा त्याला पळवताना ज्या लोकांकडून या सर्व गोष्टी निष्काळजीपणा केला त्यांना निलंबित करण्यात यावे। आणि असं काय झाल्यास वंचित बहुजन आघाडी ही त्याच्या पद्धतीने आंदोलन करून या गोष्टीचा निषेध करेल आणि काल घडलेल्या गोष्टीचा वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा जाहीर निषेध करत आहे। जय भीम।